आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। परदेशातील द्राक्ष एपीएमसी मार्केटमध्ये आता दाखल झाले। चायनामधून द्राक्ष दाखल झाले तर चायना द्राक्षांना ग्राहकांनी मात्र पसंती दिली आहे। परदेशी द्राक्षांचे दर किलो मागे 300 रुपये आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, परदेशातील द्राक्ष आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले। चायनामधून द्राक्ष दाखल झालेले आहेत, त्यामुळे ग्राहक देखील या द्राक्षांना पसंती देत असल्याचं दिसतंय। परदेशी द्राक्षांचे दर मात्र अधिक आहे। किलो मागे 300 रुपयांचा दर या परदेशी द्राक्षांना आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, परदेशातील द्राक्ष एपीएमसी बाजारामध्ये दाखल झाले। चायनामधून द्राक्ष दाखल झाले तर चायना द्राक्षांना आता ग्राहकांनी पसंती दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अर्थातच चिंतेमध्ये सापडल्याचं पाहायला मिळतंय, कारण परदेशातून आयात झालेल्या द्राक्षांना एवढी मोठी किंमत देऊन ग्राहक खरेदी करताय। जवळपास 300 रुपयाच्या किलोच्या आसपास या चायनीज द्राक्षांचा हा सगळा भाव आहे। तर चायनामधून हे द्राक्ष आता नवी मुंबईच्या एपीएमसी अर्थात मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत। आकांक्षा देशमुख आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देतात। आकांक्षा, परदेशी द्राक्ष बाजारामध्ये दाखल झालेले आहेत, राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। नक्कीच नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये सध्या विविध प्रकारचे जे फळं आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेशातून द्राक्ष ही दाखल झालेली आहे आणि याला नागरिकांचा आहे तो ग्राहक चांगला प्रतिसाद देत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या चायना येथून द्राक्ष दाखल झालेले आहेत। पाहायला गेलं तर सध्या एपीएमसी मार्केटमध्ये महिनाभरात द्राक्षांची 10 ते 15 कंटेनर दाखल होत आहेत। तसेच भारतीय द्राक्षांपेक्षा जे दर आहे किलो मागे 120 ते 150 रुपये आहेत, तर परदेशी मध्ये याची डबल किंमत लावली गेली आहे, कारण 300 रुपये किलोने हे द्राक्ष विकले जातात। मात्र चवीला गोड असल्यामुळे जे परदेशी द्राक्ष आहेत त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। अगदी आकांक्षा, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवले, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।